पुण्यात आपण सध्या आहोत। विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत, महानगर मंत्री आहेत। कशा पद्धतीने पाहताय सध्याचं राजकारण? हिंदुत्ववादी संघटना म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आपण कार्यरत आहात। काय वाटते धुळ्याच्या राजकारणाबद्दल? गेल्या अनेक वर्षामध्ये हिंदू समाज जितक्या सक्रियतेने मतदानाला निघाला नाही किंवा संघटना आणि समाज म्हणून ज्या सक्रियतेने प्रयत्न झाला नाही, तितक्या सक्रियतेने संघटना आणि समाज सर्वच जण एक दिलाने, एक मुखाने, एक संघ होऊन प्रयत्न करतो आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की मोठ्या संख्येने यावेळेला मतदान होईल, राष्ट्रहितामध्ये हे मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला त्यात यश मिळेल। पण असंही म्हटलं जातं आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असं देखील एक नारा दिला जातो आहे। काय नेमका आहे विषय? बरोबर आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची छबी ही उंचावलेली आहे, त्यांनी हा नारा धुळ्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने दिला, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। त्यांनी सांगितलं की सर्व देशवासियांनी एक राहिलं पाहिजे, सर्व देशप्रेमींनी, राष्ट्रप्रेमींनी एक राहिलं पाहिजे। आपण एकत्र राहू, एक संघ राहू तर सुरक्षित राहू। आणि त्यांनी देशाचे सूत्रधार, प्रमुख या नात्याने जो नारा दिला त्याला सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फॉलो करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असं मी समजतो। पण असं म्हटलं जातं आहे की धुळ्यात हिंदुत्व खतऱ्यात आहे, अशी देखील एक चर्चा आणि राजकीय चर्चा आहे की हिंदुत्व खतऱ्यात आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी भाजपला मतदान करण्याचं अनेक नेते या ठिकाणी आवाहन करत आहेत। फारुख शाह या ठिकाणी स्टँडिंग आमदार होते। काय नेमकं गेल्या काळात झालं आणि आता काय व्हायला पाहिजे, काय वाटतं मतांच्या बाबतीत? मुळात हिंदुत्व खतरे में असं म्हणणारा अजून हिंदुस्थानात कोणी जन्माला यायचं आहे या भूमिकेत आम्ही आहोत। हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांनी जतन केलेला, जोपासलेला, पेरलेला हा हिंदुस्थान आहे। त्याच्यात सर्व जाती, पंथ, धर्म यांना सामावून आज हा हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर उभा आहे। अनेक लोकांनी इथे आक्रमणं केली, इथून अनेक संपत्ती, धन आणि ज्ञान चोरून नेलं, तरीसुद्धा भारत संपू शकलेला नाही। ही अनादी काळापासूनची आपली परंपरा आहे, इतिहास आहे आणि भविष्यातही तीच राहील। कारण भगवंताने निर्माण केलेली भूमी म्हणजे आपला हिंदुस्थान आहे, आपला भारत आहे। त्यामुळे कोणाच्या निवडून येण्याने आणि कोणाच्या पडण्याने हिंदुस्थान खतरे में येईल अशी काही भूमिका नाही आहे। राहिली धुळ्याच्या राजकारणाविषयी भूमिका, आम्हाला मनापासून असं वाटतं की धुळ्याची संस्कृती, धुळ्याचा इतिहास ज्याप्रमाणे होतात, धुळ्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांच्या चरणस्पर्श झाला आहे, म्हणजे आद्य क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, बाबासाहेब आंबेडकर हे देखील धुळ्यामध्ये येऊन गेलेले, लळिंग किल्ल्यावर, लांडोर बंगल्यावर त्यांचा मुक्काम झालेला आहे। संत गाडगेबाबा धुळ्यामध्ये येऊन गेलेले, 3.5 शक्तिपीठांमधला माता एकविरा देवीचं मंदिर ग्रामदैवत म्हणून उभ्या महाराष्ट्राला येथे परिचित आहे। अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर बांधलेलं श्री स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी आहे। त्यामुळे अनेक अशी मोठी मोठी प्रेक्षणीय स्थळं आहेत। पण आणखीन त्याच्यात भर घालण्यामध्ये मागचे राजकारणी किंवा आत्ताचे सत्ताधारी हे कुठेतरी कमी पडलेले आहे असं धुळेकर म्हणून मला वाटतं। कारण जेव्हा इतर शहरं, इतर महानगरं आम्ही बघतो, तेव्हा आमचं नगर कसं आहे हे सांगताना मागे ज्यांनी सत्ता भोगली, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, आणि आत्ता जे सत्तेत आहे, राज्यात कोण आहे आणि शहरात कोण आहे, हे सगळेजण कमी पडले। तुम्ही समाजामध्ये लावत असताना या समाजाच्या लोकांना रोजगार देण्यासाठी काय केलं, या समाजाचं उत्थान करण्यासाठी काय केलं, हे आत्मपरीक्षण करण्याची या सगळ्या राजकीय लोकांना गरज आहे। राहिला 2 भागामध्ये जर समाज वाटला जात असेल तर याला कारणीभूत काही विशिष्ट राजकारणी आणि काही लोक आहेत। तुम्ही एका बाजूने जर एक नारा दिला तर त्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून दुसऱ्या समाजाकडनं ती प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे।